अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। एसआईआर मैपिंग के लिए बीएलओ नियुक्त करने की मांग। परभणी शहर के बूथ नंबर 19 और 100 की एसआईआर मैपिंग करने के लिए बीएलओ नियुक्त करने की मांग नगर सेवक मोहम्मद हारून, मोहम्मद यूनुस एवं स्थानीय नागरिकों के निवेदन के माध्यम से की गई है। इस संबंध में 23 मार्च 2026 को सहायक चुनाव अधिकारी और जिला कलेक्टर को निवेदन देते हुए कहा गया है कि बूथ नंबर 19 और 100 में तुरंत बीएलओ की नियुक्ति की मांग की गई। मांग की है कि चुनाव आयोग द्वारा जारी स्पेशल रिव्यू यानी एसआईआर के तहत मैपिंग का काम 31 मार्च तक पूरा किया जाना है, लेकिन ऊपर बताए गए दोनों सूचियों में मैपिंग के लिए बीएलओ उपलब्ध न होने के कारण मैपिंग का काम 0% रह गया है, जो कि चिंता का विषय है। मांग की गई है कि इस परिसर में तत्काल बीएलओ की नियुक्ति की जाए। इस तरह की मांग परिसर के नगर सेवक हारून यूनुस सरवर, जुबैर सर जनसेवा, उसी तरह मोहम्मद इरफान, हाफिज अशफाक और अन्य नागरिकों के प्रतिनिधिमंडल द्वारा संबंधित अधिकारियों को मुलाकात करते हुए निवेदन के माध्यम से की गई है। इस पर अधिकारियों ने भरोसा दिलाया है कि सूची नंबर 19 और 100 के लिए बीएलओ की नियुक्ति जल्द से जल्द की जाएगी ताकि मैपिंग का काम समय पर पूरा हो सके। निवेदन पर प्रभाग क्रमांक 7B के नगर सेविका रजिया बेगम, मोहम्मद यूनुस इनके हस्ताक्षर मौजूद है। चुनाव संबंधी कर्तव्य में लापरवाही बरतने के आरोप में बीएलओ के खिलाफ गुना दाखिल किया गया है। परभणी विधानसभा मतदार संघ में फिलहाल में मतदार यादियों के पुनरीक्षण कार्यक्रम एसआईआर बड़े पैमाने पर चल रहा है। 2002 के मतदार यादी में अपने नाम सन 2024 के यादी से मैपिंग करने के महत्वपूर्ण काम शुरू रहते समय अपने कर्तव्यों को जानबूझकर कसूर करने वाले एक मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यानी बीएलओ पर तहसील प्रशासन ने सख्त कार्रवाई की है। सैयद फरहान, सैयद रहीम, शिक्षक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम स्कूल परभणी, इनको नियुक्त किया गया था। मतदान केंद्र क्रमांक 96/222 पर बीएलओ के तौर पर इन्हें कार्यरत किया गया था। 13 मार्च 2026 से अपने ड्यूटी पर रुजू हुए, लेकिन उनके मतदान पुनरीक्षण को किसी प्रकार का काम नहीं हुआ। चुनाव विभाग की ओर से उनसे बार बार उनके मोबाइल पर संपर्क किया गया, उनकी कोशिश की गई, लेकिन उन्होंने किसी प्रकार का रिस्पांस नहीं दिया या फिर अपना फोन बंद रखा। ऐसे देखकर आदेश की कार्रवाई। मैपिंग महत्वपूर्ण काम को देखते हुए मतदाता वंचित रखे जाए या फिर वरिष्ठ अधिकारियों के आदेश से उल्लंघन करने वाले चुनाव कर्तव्य पर लापरवाही बरतने के वजह को लेकर नायब तहसीलदार चुनाव विभाग सुनील जयराम कामड़े इनके संबंधित शिक्षक के खिलाफ प्रतिनिधि अधिनियम 1950 के कलम 134 के तहत पुलिस स्टेशन में फिरियाद दी गई है। चुनाव काम में लापरवाही का इस्तेमाल करने वाले कर्मचारियों को बख्शा नहीं जाएगा, ऐसा इशारा तहसील प्रशासन की ओर से दिया गया है। इस तरह का पत्र 96 परभणी विधानसभा मतदार संघ के सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉक्टर संदीप राजापुरे इन्होंने प्रसिद्ध किया है। 96 परभणी विधानसभा चुनाव क्षेत्र में कई ऐसे बीएलओ है जो अपने एरिया में फिर नहीं रहे हैं, उन पर भी कार्रवाई की जाए, ऐसी मांग जनता की ओर से की जा रही है। परभणी शहर के वांगी रोड स्थित अपना नगर में विवादित मारुति मंदिर और पंचशील ध्वज को लेकर जो परभणी शहर में कुछ दिनों पहले विवाद हुआ, उस विवाद को लेकर जो आनंद भरोसे इन्होंने, जो शिवसेना शिंदे गढ़ के जिला प्रमुख है, इन्होंने सीधा महापौर सैयद इकबाल इन पर इल्ज़ाम लगाया कि मुस्लिम महापौर बनने के कारण ही यह ऐसा हमारा मंदिर हटाया गया है और ये ऐसे विवादित मामले हो रहे हैं। उसी को लेकर आज विधायक राहुल पाटिल इन्होंने करारा जवाब देते हुए न्यूज़ परभणी महानगर के संवाददाता के पास जो बात कही, आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। अतिशय तसं पाहायला गेलं तर दुर्दैवी घटना आहे, पण ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे, जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि संबंधित ठिकाणी जे काही मंदिर असेल किंवा झेंडा असेल ते सुद्धा पूर्ववत तिथं कसा नियमाप्रमाणे देता येईल याची सुद्धा दक्षता घेऊन लवकरात मूर्ती असेल किंवा झेंडा असेल ते तिथं लावला जाईल। राहिलेलं नाही, विरोधकांना जनतेने दाखवलेला आहे महानगरपालिकेत जे बोलले त्यांची एक जागासुद्धा येऊ शकली। मी निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा बोललो होतो की हे जे बोलत आहेत त्यांची एक जागा जरी आली तर मी राजीनामा देईन, पण जनतेने यांना नाकारलेलं आहे। मग अशा प्रकारचं जातीचा तेढ निर्माण करायचा, जातीमध्ये भांडण लावायचं आणि कुठंतरी बुद्धिभेद करायचा, ज्याला पोलरायझेशन म्हणलं जातं का ध्रुवीकरण म्हणलं जातं, असं निर्माण करून शांतता प्रस्थापित झालेल्या शहरामध्ये कुठंतरी दंगलीची चिंगारी टाकण्याचं काम हे लोक करतात। या लोकायला समाजकारणाशी काही घेणं देणं नाही, फक्त आपले राजकीय पोळी कशी भासता येते का, कुठं राजकीय महत्त्व आपल्याला प्राप्त होतं आहे का, शेवटी जनतेने तर यांना नाकारलेलं आहे।
कोण अशी कुठली जर घटना नसलेली सुद्धा घडवायची आणि त्या माध्यमातून राजकीय भांडवल तयार करून लोकाला वेठीस धरण्याचं काम हे लोक करतात. आता परभणी शहरामध्ये एवढे मंदिर आहेत, सगळे मंदिर असतील, मस्जिद असतील, गुरुद्वारा असतील किंवा सगळ्या जाती धर्माच्या ज्या काही जागा असतील ती जागा सुरक्षित आहेत. भविष्यामध्ये सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अजून उपाय केले जातील. पण मी जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. यांच्याकडे काय भांडवल राहिलं नाही, हे काय रोजगार देऊ शकत नाहीत, हे काय बेरोजगारी मिटू शकत नाहीत, हे काय महागाई कमी करू शकत नाहीत. हे साधं एक माणसाला रोजगार किंवा एखाद्या माणसाचं आरोग्याची व्यवस्थासुद्धा करू शकत नाहीत. फक्त जाती धर्मामध्ये भांडणं लावायचे आणि भावना भडकवण्याचं काम हे लोक करतायत. पोलीस प्रशासनसुद्धा यांना म्हणजे त्रस्त झालेलं आहे यांच्या सगळ्या कारनाम्याला, म्हणून ते सुद्धा दखल घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये यांचा चोख बंदोबस्त केला जाईल. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें. डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू. समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक. मोबाइल नंबर 9921691008. परभणी में एमआईडीसी के एमजीएम एकेडमी में हुई मैथ सीटी बीएड परीक्षा के पहले दिन ही बड़ी संख्या में टेक्निकल दिक्कतें आई. कई स्टूडेंट्स के कंप्यूटर अचानक बंद होने से परीक्षा समय पर शुरू हो नहीं सकी. इस वजह से स्टूडेंट और अनेक पेरेंट्स में कंफ्यूज और संभ्रम निर्माण हो गया. इस संदर्भ में घटना की तुरंत संज्ञान लेते हुए अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के कार्यकर्ताओं ने स्टूडेंट्स ने इंसाफ के लिए कड़ा रुख अपनाया और परीक्षा सेंटर पर धरना दिया और नारे लगाए गए और सेंट्रल केंद्र प्रशासन और उसी तरह राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा कक्ष सीईटी सेल इन्हें निवेदन दिया गया. लगातार फॉलोअप के बाद सीईटी सेल ने स्टूडेंट्स के हित में एक पॉजिटिव फैसला लिया है और स्टूडेंट्स को पढ़ाई का कोई नुकसान न हो इसके लिए ज़रूरी प्रोसेसेस शुरू कर दिए गए हैं. इससे स्टूडेंट्स को बड़ी राहत मिली है. एमएससीईटी सेल की ओर से परिपत्रक जारी करते हुए कहा गया है कि 27 मार्च 2022 को बीएड सीईटी की सुबह की सत्र की होने वाली परीक्षा कुछ टेक्निकल बाधाओं के कारण आगे बढ़ा दी गई है. छात्राओं ने पुनर्परीक्षा के लिए उन्हें संधि दी गई है. किसी को भी शैक्षणिक का नुकसान ना हो, परीक्षा के सुधारित तारीख और प्रवेश पत्रिका की जानकारी ईमेल द्वारा और एसएमएस द्वारा बतलाई जाएगी. परीक्षा 28 या फिर 29 मार्च को 2026 को होने जाएगी. भारतीय विद्यार्थी परिषद के शहर मंत्री सेजल काळे इन्होंने कहा कि सीईटी सेल की ओर से तुरंत लिया गया फैसला स्वागत योग्य है, लेकिन असली परीक्षा वाले दिन जो घटना हुई वो बहुत गंभीर है और चिंताजनक है. स्टूडेंट ग्रामीण इलाकों के परीक्षा केंद्र पहुंचे थे और लेकिन टेक्निकल दिक्कतों और परीक्षा केंद्र की लापरवाही की वजह से उन्हें मानसिक और आर्थिक परेशानी का सामना करना पड़ा. भविष्य में ऐसा दोबारा ना हो इसके लिए परीक्षा कराने वाली संबंधित एजेंसी के खिलाफ उचित कार्रवाई की जानी चाहिए और लापरवाही करने वाले परीक्षा केंद्रों पर ब्लैक लिस्ट की कार्रवाई की जाना चाहिए. ऐसे भविष्य में उन पर परीक्षाएं नहीं होनी चाहिए. समय परीक्षार्थी और उनके साथ आए हुए पालकों का जो परेशानी हुई उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं. ऐन वेळेस यांना काय म्हणते तर पेपर होणार नाहीत. यांचं कारण काय, लोक लांबून लांबून आलेत. एक तर पेट्रोल भेटणार, पेट्रोल बाबतीत रांगीला लागून तिथं परेशान करून रात्रीचे लोक आलेत. आणि जे लेकरांचं जे बीएडचं वर्ष आहे, हे बीएडचं वर्ष याचं जिम्मेदार कोण आहेत? याचा जिम्मेदार घ्यायला पाहिजे ना कोणी ना कोणतरी, नाही तर नेमकं सांगायला पाहिजे. आतापर्यंत यांनी काहीच कळवलं नाही आणि ऐन टायमाला म्हणतात पेपर होत नाहीत. यांचा जिम्मेदार कोण आहे? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शहर सहमंत्री. आजचा पेपर हा सीईटी बीएडच्या विद्यार्थ्यांचा होता, तरी 9:30चा वेळ दिलेला असतानाही ऐन वेळेला सेंटरवरती शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि कम्प्युटर जे आहेत ते बंद आहेत असं सांगण्यात आलंय. आणि तब्बल 290 विद्यार्थी पेपर देत असतानाही ज्यांचे पेपर द्यायचे आहेत तर आता इथे 40 ते 50 कम्प्युटर यावेळी सुरू आहेत. तरी शासनाने लक्षात घ्यायला हवं की सीईटी सेलला मागणी आहे की या विद्यार्थ्यांचं कसल्याही प्रकारे नुकसान करण्यात येऊ नये, यांना दुसरी वेळ देण्यात यावी किंवा यांची जे पेपरची डेट आहे ती चेंज करून या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होता कामा नये. इथे येणारा विद्यार्थी हा शेतकऱ्याचा आहे, इथे येणारा विद्यार्थी हा गावगावचा आहे आणि या विद्यार्थ्याचं नुकसान जर होत असेल तर ही कुठे ना कुठे चुकीची बाब आहे. तर शासनाने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये.
MGM सेंटर या सेंटरमध्ये 290 विद्यार्थ्यांची पेपरची तारीख आजची दिलेली असून ऐन वेळी इथं पाहण्यात येतं की 40 ते 50 कम्प्युटर या ठिकाणी सुरू आहे. मग बाकीच्या कम्प्युटरचं काय, तर 40 ते 50 कम्प्युटरवरती 290 विद्यार्थ्यांनी पेपर द्यायचे का? आणि अशा जर चुका होत असतील तर महाविद्यालयाच्या शासनाच्या या चुका घेऊन विद्यार्थ्यांनी नेमकं जायचं कुठे? परीक्षा ही 9:30 वाजल्यापासून सुरू होणार होती, पण या रिपोर्टिंग 9:30ला करणार होते, पण 9:30 नाही, 11:15पर्यंत आतापर्यंत त्याने काही नाही. सगळे माणसं जे होते रिपोर्टिंग करणार ते सगळे उठून गेलेले आहेत. कोणाला पत्ता नाही. आणि एक कोणीतरी म्हणतायत की बाबा ही शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तुमची परीक्षा होणार नाही. काही होय म्हणतायत, काही नाही म्हणतायत. त्याच्यामुळे जे पालकं, आता गाड्याला पेट्रोलही भेटेना, त्याच्यामुळं आता आमच्या मोटरसायकलचं पेट्रोलही संपलंय. डबल आता घरी जाऊन परत यायचं काहीच कळणार झालं. त्याच्यामुळे सगळे परेशान आहेत, पालक परेशान आहे. काही माणसं 200-200 किलोमीटरहून लांबून आले आणि हे लेकराच्या भानगडी असं होत आहेत. याने त्याच्या सांगायला हवं होतं 9:30ला. BEd CET परीक्षा देणार आहे. तरी आज सकाळपासून 9-9:30 आहे का नाही, एक रिपोर्टिंग टाईम होता. आतापर्यंत 11 वाजले तरी पण अजून पेपर सुरू झाला नाही. आणि नंतर म्हणते 12ला वाजता संध्याकाळी का नाही सर शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किट झाल्याच्या नंतर सगळेच होत असतं. लाईट पण झाली आहे, पण अर्धे कॉम्प्युटर चालू आहे तिथं, पुन्हा लाईट चालू आहे. तरी पण कसं काय होईल? मग शॉर्ट सर्किट झालं तर सगळंच होईल ना नुकसान. अर्ध थोडंच होणार आहे. त्यांचं काहीच मेळ लागत नाही, कोणीच बोलत नाही आहे. काय लिहून लिखी द्या म्हणलं ते पण देत नाही. तर आम्हाला आहे ना वर्ष वाया जातं ना आमचं. ऍडमिशन भेटावं कुठं पण. तर अजून BSc पेपर आहेत आमचे, पुन्हा अजून त्याच्यामुळे आम्ही हे करून आलोत. आमचं प्रॅक्टिकल दिलं नाही, आम्ही ते बुडून आलोत. आम्ही तिकडं नुकसान, इकडं नुकसान, सगळीकडे नुकसान झाले ना आमचं. प्रत्येक विद्यार्थी झाले. 200-300 किलोमीटर लेकरं आले तर प्रवास करीत. सकाळ 4 वाजल्यापासून प्रवास आहे त्यांचा. आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कार सम्मानित कार्यक्रम का आयोजन आज किया गया। आज तारीख 27 मार्च 2026 शुक्रवार के रोज सुबह 10 बजे परभनी के पाथरी रोड स्थित राजलक्ष्मी लॉन्स यहाँ पर आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कार का कार्यक्रम आयोजित किया गया था। इस समय कार्यक्रम में जिला परिषद के CEO नीतीश माथुर, जिला परिषद अध्यक्ष लताताई वाकड़े, उसी तरह उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, दिलीप काका देशमुख, पूजा सावंत, जिला परिषद के सदस्य और अधिकारी इस समय मंच पर मौजूद थे। उन्हीं के हाथों आदर्श ग्राम पंचायत अधिकारियों को अवार्ड से सम्मानित किया गया। समय उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। मला असं सांगेन, आज मला 18 वर्ष झाले ग्रामविकास विभागामध्ये काम करताना. या विभागामध्ये काम करताना जी तळागाळापर्यंत आम्ही लोकांपर्यंत सेवा पोहोचवतो त्याचे खरेखुरे श्रेय भेटल्यासारखे वाटले. हा पुरस्कार म्हणजे आमच्या मेहनतीचं फळ आहे आणि हे भेटल्यामुळं मला खूप छान वाटतं. जे आपल्या होतात त्यामध्ये असे कुठल्या योजना राबवल्या नागरिकांपर्यंत जेणेकरून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ भेटला आणि त्या संदर्भातच आज आपल्याला सन्मानित करण्यात आले. कुठल्या योजना म्हणजे प्रत्येक योजना म्हणजे ग्रामपंचायतीची जी पण योजना असतील ग्रामविकास विभागामध्ये ती पूर्ण योजना आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये राबवतो. इमारती योजना, शेततळे, विहिरी, परत पाणी पुरवठ्याच्या काही योजना, सगळ्या योजना गावापर्यंत पोहोचण्याचं काम ग्रामविकास ग्रामसेवक करत असतो आणि ते पोहोचवतो पण आम्ही त्यामार्फत. या पुढच्या पद्धतीने कार्य काम केलेले त्याच्यापेक्षा अजून जास्त पुढचे पुरस्कार घेण्यासाठी तळागाळापर्यंत माहिती पोहोचून काम करून आणि चांगल्या पद्धतीनं काम करू. साधारणतः 2021, 22, 23 आणि 23 या 3 वर्षाचे पुरस्कार प्रलंबित होते. 3 वर्षाचे पुरस्कार प्रलंबित असल्यामुळं आम्ही जिल्हा प्रशासनानं सन्माननीय CEO मॅडमच्या मार्गदर्शनाखाली असा निर्णय घेतला की आपण यावर्षी तो पुरस्कार घेऊया. आपण प्रत्येक वर्षी पुरस्कारासाठी बजेट ठेवतो, पण बऱ्याच वेळा तो पुरस्कार घ्यायचा राहून जातो. जो ग्रामस्तरावरचा कर्मचारी आहे, ग्रामसेवक आहे, त्याला थोडंसं त्याच्या कार्याचा जर गुणगौरव केला तर तो अजून जिद्दीने काम करेल या अपेक्षेने आम्ही हा पुरस्कार सोहळा ठेवला. त्यावेळेस प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्यातून एक असं आपले जे 9 तालुके आहेत त्या 9 तालुक्यातून प्रत्येकी एक ग्रामसेवक निवडतो. असे साधारणतः 27 पुरस्कार होते जे मागील 3 वर्षामध्ये पेंडिंग होते. आणखी भविष्यात काय काय करण्याचा मानस आहे तुमच्या कारकिर्दीमध्ये? मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हो, सांस्कृतिक कार्यक्रम झाला. थँक्यू. मध्ये मध्ये जर आपण कार्यक्रम घेतले तर लोकांमध्ये पण एनर्जी राहते. शिवाय थोडस सक्रिय सहभागातून जर आपण काम केलं तर त्याचा परिणाम तळागाळापर्यंत होतो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना इन्व्हॉल्व्ह करून, म्हणजे जिला आदरयुक्त भीती म्हणतो, थोडं पेनाचं धाक न दाखवता थोडंसं प्रेमानं घेऊन काम केलं तर थोडंसं गती मिळते. भविष्यात असे कार्यक्रम हो, नक्कीच होते. थँक्यू. सर्व पुरस्कार प्राप्त सर्व आमचे ग्रामपंचायत अधिकारी सर्वांचं मी अभिनंदन करतो. तसं अभिनंदन आपण कार्यक्रम घेऊनच केलेला आहे. पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो
आणि पुन्हा त्यांनी आणखी नव्या उमेदीने त्यांनी आणखी काम करावं आणि इतरांनी पण त्यांचा आदर्श घ्यावा असं मी या प्रसंगी आवाहन करतो. जो काही परभणी जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा हा जो या दिमागात जो ठेवलेला आहे, सर्वप्रथम मी सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. इतका मोठ्या प्रमाणात खूप छान असा कार्यक्रम त्यांनी ठेवला. जवळपास 3 वर्ष झाले हा प्रशासक आहे आणि हा कार्यक्रम काही कारणास्तव होऊ शकला नाही आणि आम्ही आमचे भाग्य समजतो की आज ह्या इतक्या मोठ्या आणि छान कार्यक्रमात आमच्या हातानं पुरस्कार वितरण झाला आणि ज्यांना पुरस्कार भेटला त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप चांगलं काम त्यांनी करत राहावं ही एक आशा व्यक्त करतो. 100% पुरस्कार वितरण हे झालंच पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की आयुष्यात काम करत असताना की आपण कुठेतरी पात्र आहोत, आपल्याला कुठेतरी आपला पुरस्कार, आपला मान सन्मान हा झाला पाहिजे. तसंच त्याची काम करण्याची जी काही इच्छा आहे ती खूप पुरस्कार ज्याला भेटतं त्याचं आजपर्यंत पाहायला मिळालं तर त्याचे काम करण्याची इच्छा खूप जास्त चांगल्या प्रकारे होते आणि तो डबल स्पीडनं काम करतो. आणि पुरस्कार वितरण कोणीही क्षेत्रात का असना पुरस्कार हा कार्यक्रम झालाच पाहिजे असं माझं मत आहे. आणि परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत तुम्हाला आणखी एक सांगतो की असाच मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना एक सूचना करेल, विनंती करेल की असेच कार्यक्रम आपण 100% भरवत जावं. ज्या त्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा मान सन्मान, त्यांना पुरस्कार हा मिळालाच पाहिजे, त्यांचा अधिकार आहे. सर्व पुरस्कार जे 3 वर्षाचे जे पुरस्कार वितरण सोहळा जो राहिला होता आज जो झाला, ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व आमच्या परभणी जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्व आमच्या म्हणजे पदाधिकाऱ्याच्या वतीनं, अधिकाऱ्याच्या वतीनं त्यांना चांगलं काम करण्याची ईश्वर शक्ती द्यावं एवढी आशा व्यक्त करतो. आणि ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत मधूनच जो काही काम होतात आणि ग्रामपंचायतचा मुख्य हा ग्रामपंचायतचा अधिकारी असतो, त्याच्या अंतर्गत त्याच्या देखरेखीखाली हे काम होत असतात आणि त्यांचं कर्तव्य की गावात काम कसे करून घ्यायचे, आदर्श गाव कसं करायचं हा मुख्य कणा तोच आहे ग्रामपंचायतचा अधिकारी. बाकी लोक आम्ही जे काही पदाधिकारी आहेत ते आम्ही फक्त त्यांच्यावर वास ठेवून असतो. दिव्यांग यानी विकलांगों के प्रश्नों पर हाल ही में विधायक डॉक्टर राहुल पाटिल ने विधानसभा में प्रश्न उपस्थित किया था. मद्देनजर दिव्यांग बंधुओं ने की ओर से आज विधायक डॉक्टर राहुल पाटिल का सत्कार किया गया. उन्होंने इस समय कहा कि 2006-07 में तत्कालीन सरकार ने दिव्यांग बंधुओं के कारोबार के लिए जगह देने के आदेश निकाले थे. आदेश के तहत दिव्यांगों को रहने वाले वहाँ पर जगह पर दर्शनी भाग पर 200 फुट की जगह उपलब्ध करा देने का निर्देश दिए गए थे. परंतु पिछले 19 वर्षों से मराठवाड़े के कौन से भी दिव्यांग व्यवसायों के लिए जगह नहीं देने के कारण विधायक डॉक्टर राहुल पाटिल ने सवाल उठाकर ये मामला सरकार के ध्यान में लाया. इस पर मंत्री अतुल सावे ने बताया कि मुंबई समेत दूसरे शहरों में भी ऐसी जगहों पर जगहें दी गई है. अगर परभनी जिले में दिव्यांगों को जगह नहीं मिली है तो उन्होंने भरोसा दिलाया है कि दिव्यांगों को जहां मांगेंगे उन्हें जगह दी जाएगी. इस बारे में विधायक राहुल पाटिल इन्होंने कहा कि अगर दिव्यांग लोगों को अपने बिजनेस के लिए सामने एरिया यानी कि 200 स्क्वायर फीट जगह चाहिए तो उन्हें महानगर पालिका या फिर पंचायत समिति में अप्लाई करना चाहिए. अगर उन्हें कोई दिक्कत आती है तो वो उनसे कांटेक्ट करें. उन्होंने भरोसा दिलाया कि इस मामले में फॉलोअप करेंगे और दिव्यांग लोगों को जगह देंगे. महाराष्ट्र शासनाने 2007 किंवा 6 साली एक कायदा केला होता की 200 मीटरची जागा दर्शनीय स्थळावर शासनाने प्रत्येक दिव्यांगाला ज्यांनी मागणी केली त्यांनी उपलब्ध करून द्यावी. पण आजपर्यंत परभणी शहरामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये कुठेही अशा प्रकारची जागा उपलब्ध करून दिली. शासन निर्णय 2006 किंवा 7चा असताना सुद्धा जर त्याची अंमलबजावणी होत नाही तर यापेक्षा दुर्दैवी दुसरं काही नाही म्हणून मी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. तशाच प्रकारे दिव्यांगांसाठी एक घरकुल योजना शासनाने सुरू करावी. SC असेल, ST असतील, ओपन असेल, OBC असेल किंवा कोणत्याही जाती धर्माच्या लोकांसाठी विशिष्ट प्रमाणात घरकुल योजना आहे.
तशाच प्रकारे दिव्यांगांसाठी एक वेगळी घरकुल योजना सुरू करावी, कारण त्यांना अडथळा विरहित मार्ग करायचा असेल, रॅम्प असेल, या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये समावेश असला पाहिजे. आणि शासनानं सुद्धा ते मान्य केलेलं आहे की दिव्यांगांसाठी आम्ही एक घरकुल योजना या निमित्तानं सुरू करू किंवा पंतप्रधान घरकुल योजनेमध्येच हे सगळ्या गोष्टी आम्ही समाविष्ट करू, अशा प्रकारच्या शासनानं त्या निमित्तानं उत्तर दिलेलं आहे. 200 फूटचं जागा दर्शनीय स्थळावर उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये शासनानं महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना आदेशित केलेलं आहे की ज्यांनी मागणी करेल दिव्यांग त्यांना 200 फुटाची जागा ते पण दर्शनीय स्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनानं या निमित्तानं अधिवेशनामध्ये दिलेले. आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची आता उदाहरण असेल महानगरपालिकेची कुठं जागा असेल तर तिथं त्यांनी जर सांगितलं की इथं जागा आहे तर तिथं 200 फुटाची जागा ते देऊ शकतात. जिल्हा परिषदची कुठं जागा असेल, पंचायत समितीची असेल, ग्रामपंचायतची असेल तर अशा ठिकाणी यांनी अर्ज केल्यानंतर यांना जागा देणं बंधनकारक राहणार आहे. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास, बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें और बेल आइकन का बटन ज़रूर दबाएं ताकि हमारी ली हुई न्यूज़ सबसे पहले आप तक पहुंच सके. और साथ ही साथ फेसबुक पे हमें फॉलो करें.